तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्कल पासिंग थ्रू 1 2 3 पॉइंट्स म्हणजे दिलेली वर्तुळे 1 2 3 बिंदूतून जाणारी आहेत हे पाहायचं आहे. म्हणजेच जर आपल्याला वर्तुळ दिलं असेल किंवा एखादा बिंदू दिला तर त्या बिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतील ते थोडंसं आपल्याला इथं पाहायचं आहे. बघा, आता आपण इथं पहिल्या फिगरमध्ये इथे एक पॉइंट पी दिलेला आहे. हा पी पॉइंट जर पाहिला आणि आपण इथं जर वर्तुळ पाहिले, इथं 3 वर्तुळ घेतलेत. एक आहे बी सेंटर असलेलं, ए सेंटर असलेलं, सी सेंटर असलेलं. तर आता काय दिसतं, हे तीनही वर्तुळ या पी बिंदूतून गेलेली दिसतील. म्हणजे एक बिंदू जर काढला तर त्याच्यातून आपल्याला हे तीनही वर्तुळासाठी हा पी कॉमन पॉइंट आपल्याला या ठिकाणी दिसतोय. जर आता पहा, आपण जर असा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी आणखी किती वर्तुळ काढता येतील अशी, तर आपल्याला अशी आपण आणखी असंख्य वर्तुळ ह्या पी बिंदूतून जाणारी काढू शकतो. म्हणजे आपण वेगवेगळी त्रिज्या जर घेतली तर ती वर्तुळ आपल्याला ह्या पी बिंदूतून जाणारी दिसतील. म्हणजे इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू अ पॉइंट वन पॉइंट, म्हणजे एका बिंदूतून जाणारी आपल्याला असंख्य वर्तुळे या ठिकाणी काढता येतात. आता आपण इथं काय केलेत, दोन बिंदू घेतलेत, ए आणि बी. हे दोन बिंदू घेतलेत आणि एक आपण याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. म्हणजे इथं 90 डिग्री आहे आणि हा ए बीचा बायसेक्टर आहे. मग आता काय केलं आपण, ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर पहिल्यांदा पी सेंटर घेतला आणि हे पहिलं वर्तुळ काढलं. तर काय दिसतं हे, तर हे ए आणि बी बिंदूतून आपल्याला हे वर्तुळ गेलेलं दिसेल. त्याच्याच नंतर आपण या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर क्यू पॉइंट घेतला. हा क्यू पॉइंट घेऊन ए क्यू हे रेडियस घेतली तर आपल्याला हे दुसरं सर्कल गेलेलं दिसेल. तर हे ए आणि बी या दोन्ही पॉइंट मधनं गेलेलं दिसेल. त्यानंतर आपण या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आणखी एक बिंदू घेतला आर, आणि आर ए किंवा आर बी ही रेडियस घेतली. पुन्हा सर्कल काढलं तर हे मोठं सर्कल आपल्याला या ठिकाणी दिसेल. असंच जर आपण या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर कुठेही गेलो आणि त्या ठिकाणावरनं आपण ए किंवा बीचं अंतर घेऊन रेडियस घेऊन जर सर्कल काढलं तर ते ए आणि बी बिंदूतून जाणारं दिसतं. याच्या अगोदर आपण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम पाहिलेला आहे की याच्यावरच्या कुठलाही बिंदू हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर ए आणि बी पासून सारखे अंतर असतो. म्हणजे आपल्याला इथं दोन बिंदूतून जाणारी सुद्धा अनंत वर्तुळ या ठिकाणी काढता येतात. म्हणजेच इनफायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट, म्हणजे दोन भिन्न बिंदूतून जाणारी आपल्याला असंख्य वर्तुळ काढता येतील. नंबर 3, आता आपण हे कन्स्ट्रक्शन याच्या अगोदर काढलेलं आहे, सर्कम सर्कल काढण्याचं, परिवर्तुळ काढणे, बरोबर आहे. आता आपण ट्रायंगल एबीसी घेतला तर याचे जे 3 बिंदू आहेत, आता हे नॉन कोलिनियर पॉइंट आहेत, नैकरेषीय 3 बिंदू आहेत. तर आता ह्या 3 बिंदूतून जाणारं जर सर्कल काढायचं असेल तर ते एकच सर्कल आपल्याला मिळतं. कारण आपण सर्कम सर्कल काढताना पाहिलेलं आहे की याची रेडियस ही एकच मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला, त्याच्यापेक्षा वेगळी रेडियस आपण घेऊ शकत नाही. म्हणजे इथं ओनली वन सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स, म्हणजे 3 नैकरेषीय बिंदू असतील तर त्यामधनं एक आणि एकच वर्तुळ जातं. आणि जर तेच बिंदू आपण लिनियर कोलिनियर घेतले, म्हणजेच एकरेषीय घेतले, तर त्यामधनं आपल्याला एकही वर्तुळ काढता येत नाही. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 3 जर एकरेषीय बिंदू घेतले तर त्यामधनं जाणारं एकही वर्तुळ आपल्याला काढता येत नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात. दिलेल्या 2 बिंदूतून जाणारी सुद्धा असंख्य वर्तुळे काढता येतात. दिलेल्या 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारं एक आणि एकच वर्तुळ असतं. आणि नंबर 4, दिलेले 3 बिंदू जर एकरेषीय असतील म्हणजे कोलिनियर असतील तर त्यामधनं जाणारं एकही वर्तुळ आपल्याला त्या ठिकाणी काढता येत नसतं. आता आपल्याला
खाली 3 फिगर दिलेले आहेत, म्हणजे एक सर्कल दिलंय आणि एक लाईन दिली आहे. आता त्या लाईनची पोझिशन आपण पाहिली तर दिलेलं सर्कल आणि लाईन याचे 3 पोझिशन्स आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतात. आता पहिलं ए सेंटर असलेलं सर्कल आहे, यल लाईन काढली. आता ह्या दोघांचा विचार केला तर हे दोन्ही सेपरेट आहेत, म्हणजे ह्या दोघात काही कॉमन आहे नाही, ह्या दोघात कॉमन काहीच नाही. म्हणजे इथं फिगर 1, नॉट अ सिंगल पॉइंट कॉमन इन लाईन यल अँड सेंटर विथ अँड सर्कल विथ सेंटर ए. म्हणजे ए सेंटर असलेलं वर्तुळ आणि यल लाईन यामध्ये एकही बिंदू सामायिक नाही. आता बी सेंटर असलेला आपण सर्कल घेतलेला आहे आणि इथं यम लाईन घेतलेली आहे. तर आता काय दिसतं, बी सेंटर असलेलं सर्कल आणि लाईन यम या दोघांमध्ये एक बिंदू कॉमन आहे. म्हणजेच इन फिगर पॉइंट पी इज कॉमन लाईन यम अँड द सर्कल विथ सेंटर बी. सर्कल आणि लाईन याला पी बिंदू कॉमन आहे. तिसरी फिगर पाहिली तर हीच रेषा थोडी मधी घेतलेली आहे. मधी घेतल्यावर काय दिसतं, तर हे सर्कल आणि ही दिलेली एन लाईन यामध्ये क्यू आणि आर असे 2 बिंदू या ठिकाणी याला कॉमन आहेत. म्हणजे पॉइंट क्यू आर टू कॉमन पॉइंट ऑन लाईन एन अँड द सर्कल विथ सेंटर एन सी. आता इथं पहा, पहिल्या आकृतीत दोन्ही लाईन आणि सर्कलला काहीच कॉमन नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये सर्कल आणि दिलेली लाईन याला पी बिंदू कॉमन आहे. मग आता जर दिलेलं सर्कल आणि दिलेली लाईन असेल, त्याला एक पॉइंट जर कॉमन असेल तर याला लाईन यम जी आहे या लाईनला आपण या सर्कलसाठी टँजंट असं म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी लाईन यम ही सर्कल बी ची टँजंट आहे. आणि दुसरं आपण पाहिलं तर दिलेलं सर्कल आणि दिलेली लाईन याला 2 पॉइंट जर कॉमन असतील तर याला म्हणजे एन लाईन ही सी सेंटर असणाऱ्या सर्कलसाठी सिकॅन्ट आहे. म्हणजे ही झाली टँजंट म्हणजे स्पर्शिका आणि सिकॅन्ट म्हणजे या ठिकाणी छेदिका. म्हणजे एन रेषा ही सी सेंटरसाठी छेदिका आहे आणि यम रेषा बी सेंटर असलेल्या सर्कलसाठी स्पर्शिका आहे. आता आपण याच्यावरूनच पाहूया. हिअर लाईन यम इज कॉल्ड ऑफ टँजंट ऑफ सर्कल विथ सेंटर बी अँड लाईन एन इज कॉल्ड सिकॅन्ट ऑफ सर्कल विथ सेंटर सी. आता आपल्याला याच्यावरनं टँजंट थेरम पाहायचा आहे, म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता ही दिलेली स्पर्शिका आणि त्या वर्तुळाची त्रिज्या यामध्ये काय संबंध आपल्याला पाहायला मिळतोय, तो संबंध आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता पहा थेरम काय सांगतोय तो, अ टँजंट ॲट पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट टू कॉन्टॅक्ट. म्हणजे पहा काय सांगतोय इथं तुम्हाला थेरम, तर दिलेली स्पर्शबिंदू आणि दिलेली स्पर्शिका असेल, त्या वर्तुळाची स्पर्शिका त्या वर्तुळावरील कुठल्याही एका स्पर्शबिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला ती लंब असते. परपेंडिक्युलर टू द रेडियस म्हणजे त्या त्रिज्येला लंब असते, असं आपल्याला या ठिकाणी दर्शवायचं आहे. आता इथं पहा गिवन दिलेलं आहे काय आहे, लाईन यल इज टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ. आता लाईन यल ही टँजंट आहे, ए सर्कल काय तर ओ ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. पण कॉन्टॅक्ट पॉइंट ए म्हणजे हा त्याचा स्पर्शबिंदू आहे. तर ही त्याची स्पर्शिका काढली आहे आणि ही स्पर्शिका हा जो कॉन्टॅक्ट पॉइंट आहे तो त्याची आपण केंद्राशी जोडला तर त्या ठिकाणी आपल्याला रेडियस तयार होते. आणि अशा वेळेस मग आपल्याला हा जो या ठिकाणी जो ए ठिकाणी जो आपले जो कोन तयार होतोय तो कोन आपल्याला इथं 90 अंशाचाच असतो. म्हणजे हा परपेंडिक्युलर असेल असं आपल्याला या ठिकाणी दाखवायचंय. म्हणजे टू प्रूव्ह आहे लाईन यल परपेंडिक्युलर रेडियस
OA असं दाखवायचंय. आता आपण काय केलं, थोडंसं त्याला वेगळ्या पद्धतीने घेऊया, म्हणजे आपल्याला हे इनडायरेक्ट मेथडनं सोडावं लागेल. बघा आता आपल्याला इथं OA परपेंडिक्युलर लाईन यल दाखवायचंय, बरोबर आहे. मग आता आपण काय केलं, ए ठिकाणी परपेंडिक्युलर नाही असं समजून बी ठिकाणी परपेंडिक्युलर आहे असं घेतलं. मग आता ए आणि बी हे दोन वेगळे बिंदू आहेत. मग आता आपण इथं काय केलं, या कृतीत आपण पाहिलं तर एक कन्स्ट्रक्शन केलंय. जसं बी पासनं ए जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर आपण इकडे एक सी पॉइंट घेतलेला आहे, बरोबर आहे. मग आता हा सी पॉइंट घेतल्यानंतर आता आपल्याला इथं काय दिसेल, मग आता OC आणि OA जोडलं तर या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल तयार झालेले दिसतील. बघा आता आपल्याला इथं OA यल परपेंडिक्युलर OA दाखवायचं, इथं 90 अंश दाखवायचा आहे. इनडायरेक्ट ना आपण हा 90 नाही असं गृहीत धरलं, म्हणजे तिथं OA ऐवजी बी पॉइंट ठेवला. मग आता ए आणि बी वेगळे बिंदू असल्यामुळं आपण एक खाली घेतला, त्याचप्रमाणे आपण वरती सी घेतलेला आहे. तो सी कसा घेतलाय, ए दरम्यान बी दरम्यान सी असेल आणि ए बी इक्वल टू BC असेल. आणि त्याचप्रमाणे आपण काय केलं, OC आणि OA जोडून घेतलं. मग आता आपण इथं गृहीत धरू तसं घ्या, इथं मग अझूम दॅट लाईन यल is not perpendicular to segment OA. आता गृहीत धरलं आपण लाईन N ही सेगमेंट OA ला परपेंडिक्युलर नाही. सपोज मग काय येईल, मग सेगमेंट OB is drawn perpendicular to लाईन L. आता लाईन L ला आपण B हा परपेंडिक्युलर घेतलेला आहे. आता B आणि A हे भिन्न बिंदू आहेत हे लक्षात घ्यायचं. आता घ्यायचं तर नाव टेक a point C on line L such that, आता हे कसा घ्यायचं आपल्याला, इथं एक AB इक्वल टू BC आणि दुसरं A बिटवीन B बिटवीन C, अशा प्रकारे आपण ही रचना केलेली आहे. आता पहा इथं दोन त्रिकोण तयार झालेले आपल्याला दिसतील. मग आता आपण ह्या दोन त्रिकोणाचा एकत्र विचार करूया. मग आता इथं घेऊया नाव इन ट्रायंगल ABO अँड दुसरा आहे ट्रायंगल CBO. हे दोन ट्रायंगल या ठिकाणी आपण घेतले. दुसरा एक आहे ABO आणि दुसरा आहे CBO. आता ह्या दोन त्रिकोणाचा आपण एकत्र विचार केला तर आता काय दिसेल पहा आपल्याला. नंबर 1 AB इक्वल टू BC आहे. मग आता इथं घ्या AB असं घेऊ आपण, सिगमेंट AB कॉन्ग्रंट सिगमेंट BC. ह्या दोन बाजू कशा आहेत, समान आहेत. आपण इथं कशावरून घेऊ शकतो, हे कन्स्ट्रक्शन केलंय. नेक्स्ट काय घेईल, इथला अँगल हा 90 डिग्रीचा आहे. सेकंड घ्या अँगल OBA कॉन्ग्रंट अँगल OBC इच 90 डिग्री. नेक्स्ट आता थर्ड काय घेऊ शकतो, OB कॉमन साइड आहे. OB सिगमेंट OB कॉन्ग्रंट सिगमेंट OB, याला म्हणू आपण कॉमन साइड, बरोबर आहे. आता बघा ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये दोन बाजू आणि त्यांची समाविष्ट कोण एकरूप झालाय, त्यामुळे काय येईल, ट्रायंगल ABO कॉन्ग्रंट ट्रायंगल CBO, याला म्हणूया आपण साइड अँगल टेस्ट. आता पहा हे दोन कोण
त्रिकोण जर एकरूप झालेले दिसतील तर आता आपल्याला अशा वेळेस काय सांगता येईल, तर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू आपल्याला या ठिकाणी एकरूप झालेल्या दिसतील. मग आता त्याच्यावरनं आपल्याला कुठल्या बाजू घेता येतात, इथं पहा आकृतीत, इथं AO घेतली तर इथं काय घेणार OC. मग therefore सेगमेंट AO कॉन्ग्रंट सेगमेंट OC. therefore AO इक्वल टू काय आलं, OC. आता पहा थोडं इथं आकृतीत बघायचं. O हा काय होता इथं, सेंटर, बरोबर आहे. आता AO जर पाहिलं, A हा या वर्तुळावरचा बिंदू आहे, याचा अर्थ AO रेडियस आहे. AO रेडियस असेल तर OC सुद्धा काय होणार, या ठिकाणी रेडियस होणार. मग आता पहा ह्या दोन्ही रेडियस तयार झाल्या. याचा अर्थ दिलेली लाईन आणि दिलेलं सेंटर याच्यामध्ये A आणि C असे दोन बिंदू कॉमन आहेत. आणि जेव्हा दिलेलं सर्कल आणि दिलेली रेषा यामध्ये दोन बिंदू कॉमन असतात, अशा वेळेस ती रेषा त्या सर्कलसाठी स्पर्शिका होऊ शकत नाही, तर ती काय होऊ शकते, मग या ठिकाणी छेदिका. आणि मग अशा वेळेस ही आपल्याला स्पर्शिका आहे असं म्हणता येणार नाही, कारण ती छेदिका तयार होईल. मग AO इक्वल टू OC असेल तर आपण काय म्हणू शकतो इथं, बट AO इज अ रेडियस ऑफ सर्कल, therefore OC इज रेडियस. म्हणजेच OC सुद्धा या ठिकाणी काय झाली, रेडियस तयार होते. म्हणजेच काय येणार, पॉइंट C इज लाईज ऑन द लाईन. म्हणजेच पॉइंट C सुद्धा त्या लाईनवर आहे. अँड सर्कल, म्हणजेच त्या सर्कलवर सुद्धा तो पॉइंट येणार आहे. म्हणजेच काय झालं आता हे, म्हणजेच ही रेषा, म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो आता इथं, therefore लाईन L इज इंटरसेक्ट अ सर्कल with two distinct पॉइंट. म्हणजेच रेषा L ही त्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत छेदते. म्हणजे इथं काय लिहिता येईल मग आपल्याला, बट लाईन L इज अ टँजंट. म्हणजे लाईन N, परंतु इथं लाईन L काय आहे, ही काय त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. therefore आता हे आपल्याला दिलेलं होतं गिवन, therefore इट इंटरसेक्ट द सर्कल इज ओनली वन पॉइंट. म्हणजेच या ठिकाणी हा जो B बिंदू घेऊन आपण जो परपेंडिक्युलर काढला होता तो या ठिकाणी बसू शकत नाही, कारण तो घेतल्यावर हे सर्कल आणि रेषा यांना दोन भिन्न बिंदू कॉमन दिसतात. आणि हे कॉमन दिसत असतील तर हे आपल्या स्पर्शिकेच्या व्याख्येशी विसंगत येऊ शकतं. म्हणजेच हे पण आपल्याला दिलेले काय होतं, लाईन L ही टँजंट आहे. याचा अर्थ ती लाईन या रेषेला एक आणि एकच बिंदू छेदते आणि तो काय असेल, A बिंदू असेल. म्हणजेच या ठिकाणी ती याला परपेंडिक्युलर असेल. याला म्हणायचा हा टँजंट थेरम, म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.